गणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा. समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला. जय जय रघुवीर समर्थ. राम हो जय राम राम, राम हो जय राम राम. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. राम हो जय राम राम. नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माता, तुमचे चरणी राहो माता. राम हो जय राम राम. बंधु हो दीनबंधु, बंधु बंधु हो दीनबंधु बंधु. रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे कृपा सिंधू. राम हो जय राम राम, राम हो जय राम राम, राम हो जय राम राम. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी. करी करुणा साऊली दया करी, करी करुणा साऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनयावरी खरी, जय रामात्मज तनयावरी खरी. सुख कर कर साऊली दया करी, सुख कर कर साऊली दया करी.
रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघश्याम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. गो माता की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजा पावत से, भक्ताची आकाजा पावत से. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावत से महा संकटी निर्वाणी, पावत से महा संकटी निर्वाणी. रामदास वाणी, रामदास वाणी. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. दास म्हणे जना, दास म्हणे जना. सावधान वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी नाटवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी नाटवे. पापिया नठावे काही केल्या, पापिया नठावे काही केल्या. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. दास म्हणे जना, दास म्हणे जना. सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही,
गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वागविलास, म्हणून बोलते सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां दैवो भगवान जानकी पती, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत मारुतीराय. आमचे कीर्तन गुरु कौस्तुभ स्वामी महाराज, येथे जमलेले सर्व वैदिक पुराणे कीर्तनकार प्रवचनकार, आपल्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते साधक, या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे, त्या सर्व संत सज्जनांना वंदनयुक्त सन्मान करून आणि तुम्ही श्रोते आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करू. आता पुन्हा थोडंसंच घेते, कारण तेच पुन्हा बोलते. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. मंडळी, आज आपण इथे जमलेलो आहोत कशासाठी? आता ज्यांचा आपण उल्लेख केला की संत वेणास्वामी, ज्या समर्थांच्या पहिल्या स्त्री शिष्या आणि ज्या पहिल्या महंत बनलेल्या, त्या काळच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांना बाहेर सुद्धा येऊन देत नव्हतं, कुठला मान मिळत नव्हता. अशा एका स्त्रीला ज्यांनी पहिलं ज्या मठाचं मठपती केलं, त्या मिरजच्या संत वेणास्वामी मठामध्ये आज आपण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या उत्सवासाठी जमलेले आहोत. आणि हा जो आपण अभंग घेतलेला आहे, हा समर्थ रामदास स्वामींचाच आहे. अहो, या अभंगाचं काय वेगळं सांगावं, पण अभंगाचं सांगण्यापूर्वी समर्थांची काय महती सांगावी, त्यांचा अधिकार केवढा. अहो, प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं, त्यांच्या अनुग्रहानं, सूर्यनारायणाच्या कृपेनं, ज्यांच्या माता पित्यांना नारायणासारखा पुत्र आणि त्याच्या आधीचे श्रेष्ठ गंगाधर सूर्यनारायणाच्या कृपेनं झाले. आणि या नारायणाचा म्हणजे समर्थांचा जन्म आपल्याला सांगायला आनंद होतो, सगळ्यांना माहिती आहे. श्रीरामाच्या कृपेनं तर त्यांचा जन्म झाला, पण श्रीरामांच्या जन्मादिवशीच आणि जन्माच्या वेळेलाच त्यांचा जन्म झाला. केवढं कौतुकाची गोष्ट. आणि त्या समर्थांनी केवढी रचना केली. परम मंगल अशा या देवाच्या आराधना करत करत आपल्या या सगळ्या भारतभूमीला पावन करण्यासाठी त्यांचा जन्म झाला. त्यांचा दासबोध, मनोबोध, वेगवेगळ्या आरत्या, सवाया, आत्माराम, कितीतरी पंचकोश, किती रचना करून अष्टक, सगळी रचना ही इतकी प्रचंड आहे. आणि त्याबरोबरच वर्ष 12व्या वर्षी ज्यांनी रामेण रामदासेन लिखितम वाल्मिकी रामायण आपल्या सुंदर अशा हस्ताक्षरात लिहून काढलेले. आजही ते ग्रंथ पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. आणि अशा समर्थांनी हा जो अभंग रचलेला आहे, त्याचा काय अर्थ आहे हो, त्याचं वेगळेपण काय आहे? तर हा अभंग साखळी पद्धतीनं, शृंखला पद्धतीनं गुंफलेला. शृंखला म्हणजे काय हो? साखळी एकात एक गुंफलेली असते. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली जी ओळ आहे त्याचा शेवटचा जो शब्द आहे तो दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे तो तिसऱ्या ओळीचा पहिला शब्द. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आरंभी वंदीन अयोध्येचा राणा, भक्ताची आखाजा पाववीन पावत असे. आता पावत असेची पुढची ओळ, पावत असे महा संकटी निर्वाणी, रामदास वाणी उच्चारिता, पुढचा शब्द उच्चारिता राम होय पापशम, पुण्याचा संचय पुण्यभूमी. आता पुढचा पुण्य,
पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापिया नठावे काही केल्या. आता काही केल्या पुढच्या ओळीचा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, दास म्हणे जना सावधान, आरंभी बंदीन अयोध्येचा राज. अहो त्या श्रीरामाचं म्हणजेच अयोध्येच्या राजाचं पहिल्यांदा वंदन करायचे. कशासाठी? भक्ताची या काजा पावत असे, धावत असे. अहो धावत धावत येते. कुठल्याही त्याच्या प्रिय भक्ताचं काहीही काज म्हणजे कार्य असेल तर तो धावत असतो. आणि तो कधी पावतो? पावत असे महासंकटी निर्वाणी. अहो भक्तावर कुठलंही संकट आलं, अगदी निर्वाणीचा क्षण म्हणजे मोक्ष किंवा मृत्यू, त्याही वेळेला तो धावत धावत येतो. आणि पावत असे निर्वाणी काय आता पुढे म्हटलेलं आहे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. आता हा पुण्यवान जो आहे राम आहे ती पुण्यभूमी, आणि तो कुणाला आठवतो? जो पुण्यवान आहे त्यालाच आठवतो. पापी लोकांना कधीच त्याची आठवण येत नाही. उदाहरणार्थ रावण आपल्याला, किंवा रावणासारखे आजही कित्येक लोक आहेत, म्हणून त्यांना त्याचं आठवण सुद्धा होत नाही. मग काय करायचंय? समर्थ पुढे काय म्हणतात? काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. आपल्याला वाटतं रामाला म्हणतात की एवढं आम्ही करतोय, पहाटे उठतोय, काकड आरती करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, भजन करतोय, आणि तरी तुझं मन पालटत नाही रामा. अरे एवढं त्याचे गुणवान सांगतायत की तो सगळीकडे धावत येतो, सगळ्यांना पावतो. मग समर्थ असं कसं हो म्हणतील की काही केल्या तुझे मन पालटेल? नीट ऐका मंडळी. दास म्हणे जना सावधान, ही शेवटची ओळ आहे ना, त्यांना उद्देशून आहे की अरे जनांनो, हा दास म्हणजे रामाचा दास मी स्वतः समर्थ सांगतोय की हे लोकांना आता सावधान व्हा, सावध व्हा, लक्ष द्या. या रामाचं जर आपण संकीर्तन केलं, त्याचं जर स्मरण केलं तर आपल्याला कुठला आजार येणार नाही, कुठलं संकट येणार नाही, कुठलं दुःख होणार नाही. कारण तो आपल्या प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये धावत धावत येतो. आणि मग पण पापी लोकांना ते लक्षातच येत नाही, म्हणून आपण त्याचं स्मरण करायचं. तर ते जाऊ द्या. तो त्रेतायुगात जन्मलेला राम आता चालू आहे कलियुग. कलियुगात त्याचा काय आपल्याला उपयोग आहे? आणि कशासाठी तसं स्मरण करायचं? समर्थ येऊन गेले, त्यालाही 5-6 वर्ष झाली. तसं नाही. आज तर रामाचं वंदन करण्याची, रामाचे गुण ऐकण्याची, ते आपल्या आचरणात आणण्याची, त्याचं संकीर्तन करण्याची गरज आहे. कारण का? रामाचं वर्णन वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीलाच नारदांना जेव्हा वाल्मिकींनी प्रश्न विचारला की या जगामध्ये असा कुणी श्रेष्ठ आहे का हो, की सगळ्या गुणांनी श्रेष्ठ, त्याची गुणसंपदा किती सांगितलेली, तेव्हा ते सांगतात की असा एक आहे बरं का पृथ्वी तलाव, राम नावाचा राजा आहे, पुत्र आहे, की आता त्याचं मी सत्यसंध पराक्रमी सगळी वर्णन आहे. तो अत्यंत वृद्धांची सेवा करतो, नेहमी सत्य बोलतो, मितभाषी आहे, पण सगळी कार्य करतो. पृथ्वीसारखा क्षमाशील आहे, बृहस्पतीसारखा बुद्धिमान आहे, सागरासारखा गंभीर आहे, सूर्यासारखा तेजस्वी आहे, चंद्रासारखा शीतल आहे, चंद्रासारखा लोकप्रिय आहे. अहो यातले एक जरी आपण गुण घ्यायचं ठरवलं तरी आयुष्यभर किती अवघड पडेल. फक्त मी वृद्धांची सेवा करीन, फक्त मी सत्य बोलीन, फक्त मी प्रिय बोलीन, कुणाला त्रास देणार नाही, यातला एक गुण जरी घ्यायचं ठरवलं, आणि असे असंख्य गुण आहेत रामायणात, जागोजागी त्याची गुणसंपदा सांगितली. त्याची गरज आहे की नाही आता सुद्धा आपण घेण्याची? कलियुगात तर सगळीकडे दुष्टाचार चाललेला आहे, दुराचार चाललेला आहे, कुणी कुणाला फसवते, आणि अशा वेळेला जर आपण त्याचं नाही स्मरण केलं. मला आनंद होतोय की 3 वर्षापूर्वी पुन्हा हा अयोध्येमध्ये राम जेव्हा विराजमान झाला, आणि तेव्हापासून आपल्या भारतात एक वेगळं चैतन्य आलं, तर आपण म्हणून त्याचं स्मरण करायचं आणि म्हणून त्याची आठवण करायची की तो आपल्या सतत पाठीशी राहून आपल्या संकटकाळी येऊ,
आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी सुद्धा त्यांनी आपल्याबरोबर राहावं. आणि म्हणून मंडळी हा आपण अभंग समर्थांचाच घेतलेला. आता खरं सांगायचं तर हल्लीच्या काळातलं एखादं उदाहरण द्यावंसं वाटतं. कालच या पूर्वाची परीक्षा झाली आणि तिला विचारलं, का ग पूर्वा, तू कोणता पेपर होतास? हां, सायन्सचा होता. मग सोडवलंस का? हो, सोडवलं की. सगळं सोडवलंस का? नाही. का? माझं पेनच संपलं. पेनच माझं बंद पडलं. अहो, त्या पूर्वाला काय पेन नाही म्हणून पेपर सोडून येणं हे बरोबर आहे का? मग तिनं सरांना सांगायला पाहिजे होतं, टीचरना सांगायला पाहिजे होतं, मैत्रिणीकडनं मागून घ्यायचा होता, पण पेपर लिहायला पाहिजे होतं ना. पण हल्लीची मुलं तसं नाही, निमित्त. पण राम तसा नाही आहे, संकटावर मात करणार आहे. त्याला केवढं संकट होतं. विजयतव्य अलंका जलदित रणीयो जलनिधी. अहो, त्याला लंका जिंकून घ्यायची होती. त्याच्याजवळ साधनं होती, काही वाहनं होती, रथ होते, विमानं होती, काही नव्हतं. सागर ओलांडून जाण्यासाठी पायी जायचं होतं आणि त्याचे सहाय्य पण होतं. वानर सगळे त्याचे सहाय्य होते, तरी सुद्धा त्यानं जिंकून आणलं. अजून एक परवाच घडलेली घटना आहे. कीर्तनं चालली होती गावामध्ये. कीर्तनकारांना ज्यांनी आयोजन केलं होतं त्यांनी बोलवलं बरं. म्हणे, महाराज आज आमच्या घरी चहाला या ना. हो म्हणले, येतो की. पण मी चहा घेत नाही. अहो, राहू द्या, तो तुमच्या साथीदारांना बोलवा. ठीक आहे, साथीदारांना घेऊन आले बरं का. सगळ्यांना घेऊन आले. त्या सौभाग्यवती होत्याच दारात. अगं, हे बघ, हे बघ, हे बघ, या सगळ्यांना आपल्या घरी बोलवले बुवांना. हो हो, या या, नमस्कार नमस्कार. गेली पळत आत. अहो, 7 कप टी. सगळे 7 जण बघायला लागले. बरोबर 7 जण आहेत. 7 कप टी? हो, 7 कप चहा सांगितला मी. बर बर बर, हो करते, हो करते. 5 मिनिटांनी आवाज आला घरातून. अहो, पाणी उकळलं बरं का. पाणी उकळलं. सगळ्यांना आनंद झाला. आता 5 मिनिटांनी चहा येणार. हो का? अजून 5 मिनिटं सगळे वाढवतात. आता ट्रे येईल, कप येतील, बशा येतील. अहो, काय झालं? अहो, साखर शेजारणीकडनं आणली असती, दूधही मागवलं असतं, पण चहाच नाहीये. मग कसा मी? ठीक आहे ठीक आहे. सगळी मंडळी म्हणली, जातो, छान 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 होतं. अहो, मी म्हणते, घरात चहा नाही, साखर नाही, दूध नाही, पाणी कशाला उकळायला ठेवलं? आणि जर द्यायचंच नव्हतं तर गोड गोड बोलायला तरी बाहेर यायचं होतं. माझ्यासारखीने घरातली 4 फळं कापून दिली. जाऊ द्या, एखाद्या बाईला सुचलं असतं, तिनं घरातलं लिंबू कापलं असतं, त्या गरम पाण्यात जरी लिंबू पिळलं असतं, लिंबू पाणी दिलं असतं. पण आम्हाला सबब, आम्हाला काही करायचंच नाही. छोट्या छोट्या कारणावरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून हा राम डोळ्यासमोर एवढ्यासाठी पाहिजे की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपले राष्ट्रपती पहिले एक होते ते अब्दुल कलाम. एकदा त्यांना यान सोडायचं. यान सोडायच्यासाठी त्यांच्याजवळ वाहन नव्हतंच. मग ते नाही काय म्हणले असे फोनवरनं मोबाईलवरनं सांगितलं, नाही माझ्याकडे वाहन नाही, मी कसा काय जाऊ. त्यांनी सायकलवर वाहन ठेवलेलं आहे आणि जिथून सोडायचं होतं तिथून ते यान सोडलं. असं पाहिजे, हे रामाचे गुण आहे. किंवा आपले पंतप्रधान आज जगाचा गुरु, जगद्गुरु भारत व्हावा म्हणून धडपडतात. तर असं आपल्याला होण्यासाठी रामाच्या गुणांचं आजही कीर्तन, आजही स्मरण आणि आपल्याला त्याचे गुण मिळायचे. तर ठीक आहे मंडळी, आता आपण पुढे जाऊया. समर्थांच्या काळात थोडंसं नेते तुम्हाला. समर्थांचे शिष्य कसे घडले आणि समाज कसा त्यांच्याकडे बघत होता. एक छोटीशी गोष्ट आहे. मधुकर नावाचा शिष्य होता, छोटा होता, 7-8 वर्षाचा. समर्थ नव्या गावामध्ये आले आणि त्यांनी काय सांगितलं, मधुकरा जरा जाऊन 4 ठिकाणून भिक्षा घेऊन ये रे. मधुकर म्हणला, हो हो आणतो ना गुरु. गेला भिक्षा घेऊन. 4-5 ठिकाणी ओम भवती भिक्षांदेही, ओम भवती भिक्षांदेही असे कट्ट्यावर लोक बसलेले होते. काय रे, तुझं नाव काय? मधुकर.
कशाला आले? भिक्षा द्या. अरे आमच्या सगळ्यांच्या घरची जेवणं झालेली आहे, आता तुला कोण भिक्षा देणार? उशीर झाला तुला. मग आता ते बघ तिथे ते घर आहे ना, जोशी शास्त्री, त्यांच्या घरात चालले, कारण त्यांचा आताशी जेवणाचा वेळ होईल. ठीक आहे, तिथे गेला. ओम भवती भिक्षां देहि समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिता लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अरे 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 अरे, कोण आहे रे? कोण हा म्हणणारा आहे? समर्थांच्या सेवका वक्र आहे. कोण तुझ्याकडे वक्र दृष्टीनं पाहतोय? आणि असा सर्व मंडळी कोण आहे म्हणणारा तुझा कोण आहे रे सांगणारा? इकडे ये, इकडे ये. तुझा हात मला दाखव. हात दाखवतो, हात दाखव. अरे तुझ्या नशिबात, तुझ्या ग्रहांमध्ये उद्या 12 वाजायच्या आत तुझं मरण आहे. 12 वाजायच्या आत मरण आहे. उद्या तू भिक्षा मागा. त्याची पत्नी येते आणि म्हणती भिक्षा तरी घे. नको नको म्हणतो. नाही नाही म्हणे, आज भिक्षा भरपूर घेऊन जा आणि भरपूर खा, उद्या तू येऊ शकणार नाहीस. ती माता माऊली म्हणते, ने रे बाळा भिक्षा. त्यांनी थोडीशी भिक्षा घेतली. डोळ्यातनं पाणी येत येत रडत रडत आलाय बरा मठामध्ये. समर्थाने पाहिलं. हळू 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 हा मधुकर का बरं असा रडवेल्या आवाजात आहे? अरे मधुकरा, काय झालं रे? तुला काही लागलं का? तुझं काही दुखतंय का? नाही. काय झालं मग? जेवायला चल. मी जेवणार नाही. असं झालेलं आहे, असं झालंय. त्या जोशी शास्त्रींनी मला सांगितलंय उद्या तू 12 वाजेपर्यंत मरणार आहेस. मग मी आता काय करू? मी कशाला जेवण करू? माझ्या आई बाबांचं कसं होईल? माझे आई बाबा काय करतील बा महाराज? अरे तू काळजी नको करूस, आधी जेवण तर करून घे. 2 वाजता खाली पुढं दिवसभर खेळून ये. नको, मी मरणार आहे. नको, खेळायला नको. बरं अभ्यास कर. अभ्यास पण नाही करणार मी, आता मरणार आहे. झाली रात्र. जेव. मी नाही आता जेवणार. आता झोपायला तरी सर. मी नाही झोपणार, मी मरणार आहे. अरे असं नको करू रे. बरं चल, तुला नाही झोपायचं ठीक आहे, इथं घोंगडी अंतरतो, मी तुझ्याजवळ झोपतो. मी झोपीन, पण एक अट आहे. तू त्या घोंगडीला पकडून ठेवायचं आणि पकडून ठेवल्यानंतर फक्त रामनाम घेत राहायचं. कुणी आलं उठायचं नाही, कुणी बोलवलं जायचं नाही. ठीक आहे महाराज. झोपले. समर्थ शांत झोपले. राम चालू आहे. आता काय झालं? मध्यरात्र झाली. रात्रीचे 12 वाजले. यमाचे दूत आले आणि फासे टाकतायत त्याच्यावर. फासाच त्याच्या जवळ जाईना यमाच्या दूतांचा. असे टाकून टाकून दमले, हात दुखायला लागले. आता काय करायचं? हा काही आपल्या ताब्यात येतच नाही. गेले दमून. यमराज यमराज काय झालं? कुठे आहे तो? नाही, त्याच्यावर फासेच पडत नाहीये. असे कसे पडत नाहीत? मी जातो बघायला. यमराज स्वतः गेले. आला खिडकीतून. त्याचे सगळे हात मागच यायला लागले. आता काय झालं? दमला. यमराजही निघून गेला. पहाट झाली. समर्थ उठले, जागे झाले. मधुकर मधुकर. आता त्यांनी मुद्दाम नाटक करतात, मेला का काय असं वाटतं म्हणून. मी आहे ना, मी आहे. अरे तू जिवंत आहेस? हो. कसं काय? तुम्ही सांगितलं होतं ना मला पकडून ठेवायला, राम राम म्हणायला. ते आले होते यमदूत, ते आले होते यमराज, मला कोणीच नेलं नाही. शाबास. आता असं करायचं, उठायचं, पटकन आंघोळ विंघोळ करायची आणि पुन्हा मनाचे श्लोक म्हणत भिक्षा मागायला जायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या स्वामींच्या, त्या जोशींच्या दारात समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व मंडळी कोण आहे?
जयाची लीला वर्णिता लोकतिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ. आले तरा कोण आहे रे परत तूच? अरे तू कस काय? ते म्हणलंय ना, जो रामाचं स्मरण करतो ना त्याला मरण नाहीये. असं कसं माझं भविष्य खोटं ठरलं? समर्थ तावातावानं आलेले. जोशी बुवा, आपल्या ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असं गैर ठिकाणी वापरू नये, त्याचा गैरउपयोग करू नये बरं. दोघे लोटांगण घालतात. क्षमा करा, चूक झाली. कारण काय? तो राम पावतसे महासंकटी निर्वाणी. आता त्याच्यावर खरं संकट आलं होतं, खरंच त्याचं भविष्य तेवढंच होतं, आयुष्य. पण केवळ गुरूंवर श्रद्धा आणि रामाचं नाव घेतलं म्हणून त्याचं संकट टळलं. म्हणून म्हटलेलं आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु बिन कौन बताये बाट, गुरु बिन कौन बताये बाट. आता आपल्याला एका मधुकराचं उदाहरण दिलं, पण काही ठिकाणी जसं रामाचा जन्म होण्यासाठी दशरथाला सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागले होते. त्याच्या हातून चूकही झालेली होती, पण त्यासाठी यज्ञ करावे लागले. अशीच समाजामध्ये खूप ठिकाणी अशी परिस्थिती असते की कुणाला पुत्रप्राप्ती नाही, कुणाला नोकरी नाही, कुणाला मुलबाळ नाही आहे, काहीतरी अडचणी आहेत. आणि अशासारखंच दुसरं उदाहरण, समर्थांचा लाडका शिष्य उद्धव, सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याच्या जन्माची आणि त्याची आयुष्याची कशी कहाणी आहे बघा. त्याची आई अन्नपूर्णाबाई आणि त्याचे पिता अत्यंत विद्वान होते, वैदिक होते, हुशार होते, धनसंपन्न होते. पण त्यांच्या पोटी संतान नव्हते. दुःखी होते बिचारे. पण तरी सुद्धा त्यांनी असं ठरवलं होतं की आपण जेवढं होईल तेवढं सत्कार्य करायचं, देशासाठी, मुलांसाठी, समाजासाठी. पण असं करता करता त्यांना अचानक क्षयरोगानं ग्रासलं. क्षयरोग इतका विकोपाला गेला, किती औषध उपचार केले तरी त्यांचा रोग बराच होईल. आणि शेवटी अचानक त्यांचं मरण आलं, मृत्यू पावले. पण ती अन्नपूर्णाबाई साध्वी, महासाध्वी, तिनं ठरवलं पतीच्या बरोबर सती जायचं. आणि म्हणून तिनं सगळा शृंगार केलेला, नवीन काकणं घातलेली आहेत, साडी नेसलेली आहे, प्रेतयात्रा चाललेली आहे, त्याच्याबरोबर हीही चाललेली पाठीबाबू. आपल्या गोदावरी आणि नंदिनीच्या काठावर एक बालयोगी तपस्वी बसलेले होते. तिला असं वाटलं, एवीतवी आता मला सतीत जायचे, या योग्यांना नमस्कार तरी करून जा. म्हणून ती आली, त्यांना नमस्कार केला. नमस्कार केला, तिच्या काकडाचा आवाज झाला. समर्थ त्या ठिकाणी, दुसरे तिसरे कोणी नव्हते तर रामदास स्वामी 12-13 वर्षाचे तपश्चर्या करत ब्रह्मयज्ञ करत होते, रामनाम घेत होते. डोळे उघडून पाहतात तर आपल्या समोर एक सती साध्वी. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. डोळे मिटलेलेच असताना त्यांनी आशीर्वाद दिला होता, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ती विचारते, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? तेव्हा तिने डोळे उघडून पाहिलं तर ही सुंदर युवती उभी आहे, सौभाग्यवती. तिथं बरोबर तिच्या सगळे समाज होता, त्यातले लोक आले. तू कोण वगैरे विचारायच्यात ते सांगतात, अहो तिचा पती नुकताच मरण पावलेला आणि ती सती जायला निघालेली, सहगमनासाठी निघालेली नाही. पण हा आशीर्वाद मी दिलेला तो याच जन्मी होणार. हो, तो रामाचा आशीर्वाद आहे, तो खोटा नाही ठरणार. डोळे मिटलेत, रामाला साकडं घातलं. रामराया, तुझ्या बळावर नकळत मी या साध्वीला आशीर्वाद दिलाय, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.
आता ही भक्ताची लाज तूच राखायचीस आणि तू तिचं हे संकट दूर करायचेस. डोळे उघडले पुन्हा. लोकांना म्हणले त्याला इथे घेऊन या. इथे घेऊन आले. आपल्याजवळ कमंडलू होताच. नदीचं गंगेचं तीर्थ होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणून त्याच्या अंगावर शिंपडलं. त्याच्या अंगावर शिंपडलं. लगेच तो उठून बसला. राम 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 राम. कारण तो धार्मिकच होता, आध्यात्मिक होता. सगळे जग, एवढे समाज, सगळं गाव लोटलेलं आश्चर्यचकित. अरे या साधूंनी फक्त हात ठेवलाय, शिंपडले. तू आज पाहिलं ना तिथे गडावर वेणास्वामीचं आहे तिथे छोटं मंदिर. आणि मग आश्चर्य वाटलं. दोघांनी नमस्कार केला. दशपुत्र सौभाग्यवती भो. मगाशी अष्टपुत्रा दिलं होतं, आता दशपुत्र होणार. स्वामी नमस्कार. आता तुम्ही तुमच्या घरी जा, तुमचा संसार करायला लागा आणि रामाचं अधिष्ठान सोडू नका. कुठल्याही क्षणी रामाचं चिंतन करायचं. हो महाराज. घरी गेलेले आहेत. सगळं गाव परतलं. सगळे आश्चर्यचकित झाले की हा एवढासा बालयोगी आणि त्याची एवढं सामर्थ्य. सगळेजण रोज त्यांच्या वंदनाला, दर्शनाला यायला लागले. ही जोडी पण यायला लागली. पुढच्याच वर्षी त्यांना पहिला पुत्र झाला. पण त्या अन्नपूर्णाबाईंनी सांगितलं होतं की महाराज, माझा पहिला पुत्र मी तुम्हाला अर्पण करीन. पुत्र झाला, आनंद झाला, आता काय करायचं? चला म्हणे आपण समर्थांना अर्पण करूया. दोघं जण गेलेले, त्यांच्या चरणावर बाळाला ठेवलं. महाराज, हा पहिला पुत्र आपल्याला समर्पित करत. अहो आत्ता काय मला त्या मुलाचं करायचंय, आत्ता नका देऊ. तो तुमच्याजवळ 8 वर्षे राहू द्या. त्याचं मौंजी बंधन होईल ना, त्यावेळेला मला ते दे. मौंजी बंधन म्हणजे नुसता संस्कार आणि जास्त उत्सव नसतो करायचा. त्याच्या मागे खूप साधन आहे. ब्रह्मचर्य साधायचं असतं, अध्यात्म करायचं असतं, अध्ययन करायचं असतं, वैदिक वेद करायचं असतं आणि सगळं मनावर नियंत्रण ठेवायचं असतं. ठीक आहे म्हणले. मधून मधून यायचे. त्या बाळाचं एक खेळ असतो. लहान मुलांचे असे 2 पाय धरतात वर आणि त्याला खाली डोकं करतात आणि असं म्हणतात, तुला दह्यात टाकू का दुधात टाकू, तुला दह्यात टाकू का दुधात टाकू. असे खेड्यातले लोक करायचे. तर हे म्हणतात, तुला परमार्थात टाकू का संसारात टाकू, तुला परमार्थात टाकू का संसारात टाकू. आणि त्याला परमार्थात टाकायचं ठरलं. आणि 8व्या वर्षी त्याची मुंज समर्थांच्या मांडीवरच झाली. इतका आनंद झाला. तोही आई वडिलांपेक्षा समर्थांवर प्रेम करायला. समर्थांनी काय केलं माहिती? एवढ्याशा त्या 8 वर्षाच्या मुलासाठी ते ज्या घडीत, त्या गुहेत राहत होते, त्या गुहेत एक माणूस मावेल एवढीच जागा होती. तिथं उंदीर होते, घुशी होत्या, वटवाघळं असायची, सगळे प्राणी असायचे, साप होते, सगळं असायचं. तिथेच समर्थ राहायचे. तिथंच आई बाळाला घेऊन राहायला लागली. 8 वर्षाचा मुलगा. त्याला वेद शिकवले, शास्त्र शिकवली, इतिहास शिकवला, सगळं शिकवलं. रामनाम शिकवलं, गायत्री पुरस्कार, गायत्री शिकवली, गायत्री मंत्र शिकवला, सूर्यनमस्कार घालायला लागला. आणि त्याच्यासाठी त्याला आता काय करमणूक काहीतरी हवी ना बाळांना. म्हणून गोमय म्हणजे गाईचं शेण, त्याच्यापासून एक मारुती बनवली. अजूनही आहे टाकळीला मारुती. खास सगळ्यांनी बघायला जा. आणि त्याचा सुंदर मारुती बनवला आणि सांगितलं, बाळा रोज याची साधना करायची, याची आरती करायची, याला भिक्षांनाचा नैवेद्य द्यायचा आणि त्याला दिल्याशिवाय आपण काही खायचं नाही. पण बाळा, आता आम्ही भारत भ्रमणासाठी जातो आहोत. मी पण येणार तुमच्या बरोबर, मला तुमच्याशिवाय इथं नाही राहणार. अरे नाही रे, तू अजून खूप छोटा आहेस ना, तू इतक्या लांब चालू नाही शकणार. मग काय करायचं? तू इथेच राहायचंस. मग मला कोण बघणार? हा मारुती. तुला काही अडचण आली, मारुत राहायला सांगायचं. तुला काही पाहिजे असेल, मारुत राहायला सांगायचं. तुला काय जे वाटेल ते मारुत राहायला सांग. मित्रमंडळ जमव, सगळ्यांना तुला मी जे शिकवले ते शिकव, सगळ्या लोकांना शहाणं कर. पण आता आम्ही निघालो. असं म्हणून समर्थ 12 वर्ष त्या 8-9 वर्षाच्या मुलाला त्या घळीमध्ये ठेवून गेलेत आणि 12 वर्ष भारतभर प्रवास केलेला.
पण तो इतका शहाणा, कधी आईवडिलांकडे गेला नाही. सगळा दिलेला अभ्यास, सगळं पाठांतर, सगळं केलंय. समर्थांनी जसं 12 वर्ष ते ह्याच्यामध्ये गोदावरीमध्ये आणि नंदिनीमध्ये उभं राहून पहाटे उठायचं, सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं आणि तिथेच सूर्याची आराधना करायची आणि रामाची आराधना करायची, अशी 12 वर्ष केली. तसं या मुलाने केलं आणि सगळ्या लोकांमध्ये तो अत्यंत प्रिय झाला. 12 वर्षानंतर जेव्हा समर्थ परत आले ना, त्यावेळेला याला इतका आनंद झाला. समजला तिथे काळारामाला भेटायला गेले. त्यांना रामही प्रिय होता, मारुती प्रिय होता. त्यांच्यासाठी समर्थ उत्सुक होते आणि हा समर्थांसाठी उत्सुक होता. सगळ्या स्त्रियांना घेतलेल्या आहे, औक्षणासाठी बरोबर घेतले, गावातल्या सगळ्या लोकांना घेतले, वाजंत्री घेतली, ढोल घेतले, ताशे घेतले, समर्थांना आणायला गेले. मोठी मिरवणूक काढली आणि त्यांना घेऊन आले. असा हा उद्धव. पण त्याचे आई वडील आपल्या बाळाला सुद्धा समर्थ चरणी अर्पण. हालीचे म्हणले असे, किती द्यायचे तुम्हाला, आमचं पोर आम्हालाच पाहिजे. पण तसं नव्हतं. एकदा शब्द दिला, नंतर त्यांना 10 पुत्र झाले. अहो, त्या गावाला दशपुत्रे, दशपंचकचे दशपुत्रे, त्या गावाचंच नाव दशपंच आणि तिथला तिथे दशपुत्रे असे हे झाले. मग आता जो आपण पहिला अभंग घेतलेला होता की कुठलाही पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. हे पुण्यवान होते त्याचे आई वडील, त्यांना हा पुण्यवंत आठवत होता. त्यामुळे त्यांना पुत्र झाले. त्यांचा पुत्र एवढा पुढे खूप मोठा झालेला आहे. त्याच्यावरचा सगळाचा लेख होता, तो आपण नंतर कधीतरी ऐकूया. तर अशासाठी आपण याचं हे करायचे, स्मरण करायचे. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणूया, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा पावत से. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापियांना ठावे काही केल्या, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा. मंडळी, हा पूर्वरंग झाला. पूर्वरंग पूर्वांनी ऐकला. आता उत्तररंग तिचे आई बाबा ऐकणार आणि आजोबा दोन ऐकणार. आता झोप आली असली तरी पुढच्या गोष्टी जास्त छान आहेत, तर ती ऐकण्यासाठी आपण 2 मिनिट भगवंताचं स्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. बोला बोला, सगळ्यांनी म्हणायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. समर्थ संत वेणा स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता कुणाला गीत म्हणायचं असेल, एखादा अभंग म्हणायचा असेल तर म्हणा. पूर्वाला काय येतं बोल, काही बोल. आता मध्ये जरा ब्रेक, तुझं चालूच राहू दे. कविता म्हण नाही का? नाही, स्तोत्र येतं ना तुला, स्तोत्र म्हण. मुदा करता येतं ते. काही म्हणणार शुभं करोती म्हण. आले मी. भूषण कोल्हापूरचे कीर्तिभूषण, गोपची पंत ते होते. कोल्हापूरचे गोपजी पंत कीर्तिभूषण होते. सदाचार्यन वेदाभ्यासी, सदाचार्यन वेदाभ्यासी,
अखिल शास्त्र प्रवक्ते अखिल शास्त्र प्रवक्ते त्यांची एक भार्या होती राधिका नामे युवती हो. अहो कोल्हापूरचं कीर्तिभूषण विद्या वेदशास्त्र संपन्न असे गोपजी पंत अत्यंत सदाचारी होते. वेदशास्त्र जाणणारे होते. त्यांची पत्नी पण खूप सुविद्य होती, सदाचारी होती. राधिका तिचं नाव. आणि त्यांची पत्नी सुद्धा त्यांना साथ द्यायची. दोघांचा संसार अगदी आनंदाने चाललेला होता. अहो त्या कोल्हापूरच्या वाड्यात आज सगळी लगबग चाललेली होती. पटांगणात मोठा मंडप घातलेला होता. नटलेल्या सगळ्या युवती छान छान पैठण्या नेसून चांगले दागिने घालून इकडं तिकडं फिरत होत्या. आणि पुढे येऊन त्यांनी एका चिमुरडीला आपल्या हातात घेतलेलं होतं. पाळणा सजलेला होता आणि त्या पाळण्याच्या इथं उभं राहून त्या म्हणत होत्या बरं का, कुणी राधिका घ्या, कुणी वैदेही घ्या, कुणी रुक्मिणी घ्या, कुणी यशोदा घ्या, कुणी सीता घ्या, कुणी द्रौपदी घ्या, कुणी राधिका घ्या, कुणी वैदेही घ्या. असं 3दा खालीवर पाळण्याच्या केलेलं आहे. आणि त्या मुलीला, छोटीशी मुलगी, तिचं नाव ठेवण्यात आलं. तिच्या आत्याने नाव ठेवलं, मुठमुठ घुगऱ्या घ्या आणि वेणाला पाळण्यात निजवा. वेणाचं नामकरण झालेलं आहे. एक कन्यारत्न त्यांच्या घरी आलेला आहे. सगळे आनंदून गेलेले होते. वेणा हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली. इथे समोर बसलेल्या छोट्या मुलींसारखी वेणा 10 वर्षाची झाली बरं. पण ती लहान असताना सगळं शिकत होती. घर धार्मिक होतं. सगळी रामरक्षा यायची, विष्णू सहस्रनाम यायचं, स्तोत्र यायची, सगळ्याचं पाठांतर होतं. भराभरा आत्मसात करत होती. आईला काय विचारायची, आई माणूस मरतो म्हणजे काय होतं, मेल्यानंतर माणसाचं काय होतं, राम पण मेला होता का, राम पण मरण पावला होता का, आणि हनुमान चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे काय, मग त्या हनुमानासारखं चिरंजीव होऊन मला मोठं उड्डाण करून आकाशात जाऊन ध्रुवाच्या इथं ध्रुवाला बघता येईल का, असे प्रश्न विचारायची. घरातलं सगळं रामचं वातावरण असं छान होतं. बाबांनाही ती प्रश्न विचारायची. मग बाबा म्हणायचे, अगं वेणा तू अजून लहान आहेस, कशाला असले प्रश्न विचारत असते, जा जरा खेळून येस. मग वेणा खेळायला द्यायची. पण तिच्या डोक्यात सारखे प्रश्न आणि सगळ्या शंका. खूप जिज्ञासू होती ती. पण अहो त्या काळी 10 वर्षाची मुलगी म्हणजे खूप मोठी झाली, लग्नाचं वय होऊन चाललं. आणि म्हणून गोपजी पंत आता चिंतेत होते की हिला चांगला मुलगा शोधायचा. शोधाशोध सुरू झाली. आणि मिरजेचे देशपांडे आणि त्यांचा एक दत्तात्रय नावाचा मुलगा अतिशय गुणी होता, सुंदर होता. त्याच्याबरोबर तिचं लग्न करायचं ठरलं. लग्न मोठ्या धामधुमीत झालेलं आहे. आई वडिलांना परत जाताना वाटलं, काय भाग्यवान आमची वेणा, आणि आम्ही किती भाग्यवान, इतका सुंदर जावई मिळाला, इतका सुंदर तिला नवरा मिळाला. अशीच ती आई वडील तिला मिरजेला ठेवून परत निघालेले. आता थोडे दिवस संसार चाललाय. थोडे दिवस म्हणजे काय, 2-4 दिवसच झाले. परत सगळ्यांना वाटतं तिला माहेरी पाठवलं पाहिजे, आत्ताच लग्न झालेलं. 4 दिवस झाले, माहेरी पाठवलं. माहेरी आली. आईला खूप आनंद झाला. अरे वीणा माझी घरी आली, तिला काय करून काय नाही, आनंदात किती ठेवू, आता ही सासरी जाणार, म्हणून तिचं कौतुक व्हायला लागलं. एक दिवशी वीणा म्हणाली, अगं आई ग, मी गोठ्यात गेले
तर ती आपली कपिला अशी खूप अंबरतीये, खूप रडल्यासारखी अंबरतीये. तिच्या डोळ्यात पाणी आले. काय झालं असेल ग? अगं आपला भालू कुत्रा आहे ना, तो सुद्धा रडल्यासारखाच भुंकतोय. काही वाईट तर नाही ना होणार, काही अशुभ तर नाही ना होणार? नाही ग वेणे, काही असं होणार नाही. कशाला काळजी करतेस? नाही आई, मला काहीतरीच वाटतंय बाई. तेवढ्यात मिरज गावहून त्यांच्या घरचा एक सेवक धावत धावत आला हो आणि म्हणाला, पप्पाजी पंत, बाबा बाबा, तुम्हाला सगळ्यांना वेणाला घेऊन ताबडतोब मिरजला बोलवलं. अरे काय झालं? चला चला, वेळ नाही सांगायला, लवकर चला. 3 जण धावत धावत गाडी करून आले. बरं मिरजला आले. वाड्याच्या अंगणातच त्या दत्तात्रयाचं प्रेत ठेवलेलं. वेणाचा नवरा 4 दिवसात मरण पावला. ते गोपाजी पंत तर मटकन खालीच बसले हो. आणि ही वेळा तर बघतच राहिली. ती प्रश्नच विचारायची, माणूस मरतो म्हणजे काय होतं, पुढं त्याचं काय होतं. आणि तिला अजून कळतही नव्हतं की हा आपला नवरा, काल आपलं लग्न झाले 4 दिवसापूर्वी, आणि हा मरण पावला म्हणजे काय. अहो तिला लगेच सोहळं केलं. आणि तशीच ती आता 10 वर्षाची मुलगी अशा दुःखी याच्यात राहायला लागली. सासू फार चांगली होती. सासूबाई म्हणाल्या, गोपाजी पंत आणि राधिकाबाईंना, माझा एकुलता एक मुलगा गेला हो, पण आता तुम्ही काय करा, वेणाला आमच्या इथे ठेवा. आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकणार. तुम्ही इथे ठेवलं तर आम्हाला बरं होईल. पण वेणाची अवस्था काय होती? ती अतिशय उदासीन झाली. तिला कशातच मन रमेना. अहो भातुकलीचा खेळ खेळायच्या आतच भातुकला तो भावला निघून गेलेला. तिनं कुणाकडे बघायचं? जाहली उदासीन वृत्ती बावरी जेव्हा, विषयात विटे मन काही नको तेव्हा. उबगली प्रपंचा नित्य भागवत वाची, लागली मनाला गोडी हरिनामाची. दाविल मला अबलेला श्रीहरी, शमविल भवाची भीती मज अंतरी. ठेवील दयेचे माझ्या करशिरी, गुरुराज असा कधी भेट देई. पापणीला लागला अहर्निश, ध्यान अंतरी ध्यास अंतरी तिजला. एके दिवशी वेणा अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ भागवत वाचत बसली. तिच्या सासूबाई म्हणलं तसं खूप चांगलं होतं. त्यांनी तिला एकनाथी भागवत दिलं होतं. तिच्या आईबाबांनी सुद्धा तिला तिकडे माहेरी असताना दिलेलंच होतं. त्या तिला म्हणतात, आता या वृंदावनावर जवळ बसून हे तू भागवत सांगत जा बरं का बाळे. तेवढ्यात एक आवाज आला, तुंबा भरमज पायस द्यावे, ऐसे बोलती स्वामी. सासू बोले हनुमंताचे, नैवेद्यानी धामी. पायस ठेविले कैसे देऊ ते पहिले. अहो तुंबाभर दूध द्यावो. खणखणीत आवाजात स्वयंपाकघरात पोहोचलेला आवाज. आणि तिथूनच सासूबाई म्हणतात, दूध मारुतीच्या नैवेद्यासाठी ठेवले, पुढच्या घरी विचारा. जशी रामाची इच्छा. म्हणून समर्थ पुढे निघून गेले. जय जय रघुवीर समर्थ. ती गुरुमूर्ती आली तशी निघून गेली. वेणा भांबावून गेली. पुन्हा हा तेजस्वी महात्मा मला पुन्हा कधी भेटेल, मला त्यांचा गुरुमंत्र कधी मिळेल, हेच तिच्या मनात विचार येत होते. मूर्ती डोळ्यासमोरून हलत नव्हती. मला गुरु कधी भेटणार,
तिने एक दिवस नित्यपूजा आवरली, आटोपली आणि पुन्हा तुळशी वृंदावनाजवळ बसली. तर त्यावेळेला तुळशी वृंदावन गो मंदिर तेथे बसली सती. तुळशी वृंदावन गो मंदिर तेथे बसली सती. रंगली भागवती तन्मनी, रंगली भागवती तन्मनी. अवचित आले समर्थ स्थानी माथा पदी ठेविला. अवचित आले समर्थ स्वामी माथा पदी ठेविला. वाटले भाग्योदय जागला, वाटले भाग्योदय जागला. स्वामी दिसले, ती हरकून गेली. गहीवर दाटे हात जोडणी उभी आर्य कन्यका. गहीवर दाटे हात जोडणी उभी आर्य कन्यका. उपजली दया संत नायका, उपजली दया संत नायका. वाचतेस बाळे सांग ग्रंथ कोणता. समजला असे का अर्थ तुला तत्वता, असे का अर्थ तुला तत्वता. परमार्थ समजण्यासाठी काही तत्वरूपी सिद्धता. प्रश्न नव्हे हा वर्षाव कृपेचा, करी करुणा सागर. देऊनी शरणागत अंतर, देऊनी शरणागत अंतर. प्रश्न विचारले, अगं मुली, तू काय वाचतेस? तुला त्याचा अर्थ कळतो का? परमार्थ म्हणजे काय काही माहित आहे का? श्रावण महिना होता. मारुती समान मारुतीवर अभिषेक करायचा होईल आणि तो योग आता जुळून आलेला होता. त्यांना वाटतं तुंबाभर दूध द्यावं, पण आजही त्याला मिळत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामा समारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. त्यांना अजूनही वाटतं की मारुतीला माझ्या दूध मिळावं आणि म्हणून ते पुन्हा म्हणतात, तुंबाभर गाईच्या दुधाची मागणी पुन्हा केलेली आहे. स्वामींनी पुन्हा ती केशवपन झालेली स्त्री, छोटीशी स्त्री कसली, छोटीशी कन्या पाहिलेली आहे. सोवळी, गोरीपान, हातात घेऊन काहीतरी वाचते, नेत्रांची उघडझाप करतीये, तल्लक बुद्धी आहे, एकाग्रता आहे, निर्मळ मन, एका दृष्टीक्षेपात तिचं जाणवलेलं. आणि ते म्हणतात, पुन्हा विचारतात, मुली तू काय वाचतेस? ते समजते का ग? वेणा एकाग्रतेनं वाचत होती, जिज्ञासेनं वाचत होती. तिच्या मनात प्रश्न उठत होते. आधी सासूबाईंना विचारायला गेली, कारण त्यांनी तुंबाभर दूध पुन्हा मागितलेलं आहे. समर्थाने तुंबाभर दूध मागितलेलं आहे. तेव्हा सासूबाईंनी सांगितलं, अगं आपली गाय नुकतीच व्याली आहे, तिचं दूध देता येत नाही 10 दिवस झाल्याशिवाय. मग 12व्या दिवशी गोठ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आणि मग पहिला नैवेद्य मारुतीला दाखवायचा आणि मग आपण सगळ्यांना दूध. वेणा धान्य घेऊन आली हो. तिला असं वाटलं दूध नाही द्यायचं तर धान्य तरी देऊया. आणि तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ म्हणून स्वामी निघून गेलेले होते. तिला वाटलं हे साक्षात मारुतीच आलेले होते आणि आपण त्यांना काहीच दिलं नाही. तुंबाभर दूध मारुतीला द्यायला पाहिजे होतं. समर्थांच्या रूपामध्ये तिला मारुती दिसत होता. गुरुराज तुम्ही गृही आला, बिनमुखदारी गेला. गुरुराज तुम्ही गृही आला, बिनमुखदारी गेला. दुर्दैव पुरे ओढवले, पुण्यद पुण्य काळ टळला. पुण्यद पुण्य काळ टळला. ज्यासाठी नवस नवसीला हनुमान स्वये तो आला. ज्यासाठी नवस नवसीला हनुमान स्वये तो आला. कशी भूल पडली नयनाला, कशी भूल पडली नयनाला. निधान आले सन्निध परिते न दिसे अंधाला. निधान आले सन्निध परिते न दिसे अंधाला. वेणाला सद्गुरु प्राप्तीची खूप तळमळ लागली. ती सारखी म्हणती, भेट भेट गुरुराया, जन्म सारा वाया गेला.
आता अंत बघसी काय, घाबरली दीन गाय. काळ कसाई पाठीशी, धावजणी सोडविसी. माय बाप तुची सखा, दीनदासी मारी हाता. असंच आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला हे समर्थ स्वामी कधी येतील असं तिला वाटत असतानाच पुन्हा एकदा अवचित समर्थ तिच्या समोर येऊन उभे राहिलेले आणि ते म्हणतीये, आले पुनरपि स्वामी गेला, सदहे तुझ्यास प्रेराया. लागे ध्यास निशिदिनी नाही, जाणार केच वाया. लागे ध्यास निशिदिनी नाही, जाणार केध वाया. अहो, ही तुळशी वृंदावनाजवळ वैधव्य प्राप्त झालेली पोरगी ग्रंथ वाचित बसली आहे. समर्थाने जय जयकार केला आहे आणि पुन्हा म्हणतायत, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयाची लीळा वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा त्यांनी विचारलं, वाचिते सबाळे सांग हा ग्रंथ कोणता. समजला असे का अर्थ तुला तत्वता, परमार्थ साधण्या झाली का सिद्धता. समर्थांचा प्रश्न ऐकला आणि ती म्हणते, महाराज माझे काही प्रश्न आहेत त्याची मला उत्तर देता का. सद्ग्रंथ भागवत हा जीवीचा विसावा, वाचितसे मज नसे परमार्थ ठाया. वेणाने प्रश्न विचारला, स्वामी जीव म्हणजे काय. स्वामी म्हणतात, जीव म्हणजे अज्ञान. स्वामी शिव म्हणजे काय. अरे शिव म्हणजे ज्ञान. मग आत्मा परमात्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय. तर शिवरूप आत्मा असतो आणि परमात्मा हा त्याच्याही वरचा असतो आणि अंतरात्मा अनात्मा म्हणजे अनुर्वाच्य, ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. असे 25 प्रश्न विचारलेले आहेत तिनं 10 वर्षाच्या मुलीनं, परमार्थातले सगळे. आणि तिची ती तळमळ, तिची ती बुद्धीची सूक्ष्मता जाणून समर्थांनी तिला आज उत्तरं दिली. खूप आनंद झाला. सतत वाचन मनन चिंतन करीत जा बाळे, तुला आत्मबोध होईल. आता तिला एकच ध्यास, वेड चरणांचे लागले यास तिला, घडो सेवा राहुनी संगतीला. वेड चरणाचे लागलेस तिला, घडो सेवा राहुनी संगतीला. नित्य वाटे स्वमनास हास ध्यास, नित्य लागो स्वमनास हास ध्यास. दया केव्हा करतील गुरुराज, दया केव्हा करतील गुरुराज. अरे तिच्या मनामध्ये सारखा हाच ध्यास होता, या समर्थ चरणांची सेवा मला कशी करता येईल. कामावरही तिचं लक्ष लागेना. आसनी भजनी शयनी, गुरुतेन विवेक विसंबे मनी. जागृतीत आणि स्वप्नी निध्यास श्री गुरूंचा. सासूबाईंनी विचारावं, वेणा दूध तापलं का ग. आहो नाही, अजून भात शिजायचे. सासूबाई प्रश्न काय विचारतायत आणि ती उत्तर काय देतीये. पण तिचं लक्षच नव्हतं. तिचा एकच ध्यास होता, मला फक्त अध्यात्म पाहिजे, मला गुरु पाहिजे, मला अंतिम सुख पाहिजे. सासूबाईंना वाटलं कोवळी पोर आहे, माहेराहून आलेली आहे, तिला थोडे दिवस माहेरी पाठवूया. माहेरी पाठवूया. तिथं गेलं तरी तेच, तिचं लक्ष लागतच नव्हतं. आईला आनंद झाला, आलेली आहे मुलगी. वडिलांनाही आनंद झाला. एके दिवशी वडील रात्रीच्या वेळेला 9 वाजता म्हणाले, मी आता जरा अंबाबाईच्या मंदिरात कीर्तनाला जाऊन येतो. वीणा म्हणते, मी पण आले तर चालेल का. हो चालेल ना. मग आई पण म्हणाली, मीही येते. तिघं मंदिरात गेले. तिथं जाऊन तिनं पाहिलं, एकदम आवाज बाहेरून आत जातानाच. हा आवाज तर आपल्या ओळखीच आहे. कोण बरं असेल.
आणि पुन्हा जे मगाशी पद म्हणलं ते चालू असतं, कारण सुरुवातीला हे पद असतं, राम हो जय राम 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 हो जय राम राम पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा. अहो स्वतः रामदास स्वामी कीर्तनाला उभी होती, ज्यांनी तिच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली होती. कीर्तन झाल्यानंतर आई बाबा आणि वीणा तिघही त्यांच्या दर्शनाला आणि नमस्काराला गेलेले. पुन्हा तिनं तिथे त्यांना शंका विचारल्या, त्या सगळ्या शंकांचं त्यांनी तिचं समाधान केलेलं. जसं चकोराला चांदणं, चंद्राचं चांदणं टिपूर पडलं की तो आनंदित होतो. मगाशी सांगितलं तसं वनात गेलेली गाय वासरासाठी धावत धावत येते आणि त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर स्नान केल्यावर प्रत्येक जण पावन होत असतो. तशी ह्या वेणाची अवस्था झाली. सद्गुरूंच्या उत्तरानं ती पावन झाली. चकोर जैसा चंद्रमा भेट देई, वना सोडून गाय वत्सार्थ येई, तरी तशी सद्गुरु माऊली धावली हो, तशी सद्गुरु माऊली धावली हो, त्रिवेणी जशी वेणीला पावली हो, त्रिवेणी जशी वेणीला पावली हो. एके दिवशी आईवडिलांशी बोलली, आई ग, मला दीक्षा घेता येईल का ग? ते गुरु आपल्या घरी येतील का ग? काय करावं लागेल? ती असे विचार करतच होती आणि तेवढ्यात गुरु त्या ठिकाणी उपस्थित झाले. वेणानं समोर रामाचं ध्यान करत होती. गुरु आलेले आहेत आणि ती म्हणतीये की मला दीक्षा द्या. गुरूंनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि तिच्या आसनस्थ अवस्थेमध्ये तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि गुरु शिष्यांचं एक स्फुरण झालेलं. एकदम चेतना तिच्या मनामध्ये आलेली आहे. हस्तमस्तकी ठेवता तदा, हस्तमस्तकी ठेविला तदा, सर्व हरपली दैन्य आपदा, सर्व हरपली दैन्य आपदा, पावली असे सौख्य संपदा, पावली असे सौख्य संपदा, नमन असे हे त्या गुरुपदा, नमन असे त्या गुरुपदा. वेणाला दिव्य अनुभूती आली. फक्त गुरूंनी मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि तिला उपदेश केला. 3च गोष्टी सांगितल्या आहेत, पण मंडळी आपण सगळ्यांनी त्या पाळायच्यात. काय? प्राप्त परिस्थितीत वाईट वाटून घ्यायचं नाही, कंटाळा करायचा नाही, उपासना नेमानं करायची, रोज रामरक्षा म्हणायची, रोज शुभंकरोती म्हणायची, रोज मनाचे श्लोक म्हणायचे, रोज भगवद्गीतेचा अध्याय म्हणायचा, जेवढं येतंय तेवढं रोज म्हणायचं, टाळायची नाही. आणि अखंड नामस्मरण करायचे, जे आता पंढरपूरला जाऊन आम्ही करणार आहोत. दीक्षा देऊन समर्थ गेले आणि वेणाचं सगळं जीवनच बदलून गेलं. देशपांडे कुटुंबच आनंदानं न्हावून निघालं. आता वेणाचे दिवस आनंदात जात होते. रोज कीर्तनाला जायचं, दिवसभर साधना करायची, गुरूंना प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घ्यायची. म्हणून ती आनंदात. पण जग चांगलं नसतो. समाजाला हे सगळं वाईट वाटत होतं. तरणी ताठी, तरणी नाहीच आहे, कोवळी पोर, सती बनलेली, साध्वी झालेली, आणि ती रोज त्या गुरूंना प्रश्न काय विचारते, कीर्तन झाल्यावर थांबते काय, कुजबूज सुरू झाली. अहो बायका सुद्धा बोलायला लागल्या, आम्हाला नाही हो असलं काही माहिती, कसला जीव आणि कसला शिव, एवढ्याशा पोरीनं काय प्रश्न विचारायचे, काहीतरी चपलेचं, काहीतरी निमित्त. सगळे समाजातले मोठे मोठे लोक आले. गोपजी पत्नानं म्हणाले, ऐका आमचं, मुलगी रोज कीर्तनाला जातीये, ठीक आहे, प्रश्न विचारायला सांगू नका, प्रश्न नाही विचारले तर तिला कीर्तनाला जाऊ द्या, आणि प्रश्न विचारणार असेल तर तिला घरामध्ये ठेवा.
नाही तर आम्ही सांगणार नाही. आईनं बोलवलं, वेणा बाळा, बाळे वेणे सोडून दे हे सारे, बाळे सोडून दे हे सारे. जननिंदेने व्याकुळ झाले जीव नित्य पोळे, बाळे सोडून दे सारे. सोड छंद नाम स्मरणाचा, पोथी वारी वा भजनाचा. सोड छंद नाम स्मरणाचा, पोथी वारी वा भजनाचा. गुरुमार्ग हा वृद्धजनांचा, गुरुमार्ग हा वृद्धजनांचा. योग्य ना या वेळे, बाळे सोडून दे हे सारे, बाळे सोडून दे ग सारे, बाळे सोडून दे हे सारे. अगं वेणा, हे सगळं सोडून दे ना. कशाला जातेस, कशाला कीर्तनाला जातेस, कशाला पोथी वाचतेस, कशाला गुरूंना प्रश्न विचारतेस. हे तुझं भजन, हे सगळं अर्चन, नामस्मरण, हे सगळं म्हातारपणी वृद्धपणी करायच्या गोष्टी आहेत ग. तू कशाला कीर्तनाला जातेस? बरं जातेस तर जातेस, प्रश्न विचारतेस. वृद्धपणी करायच्या या सगळ्या गोष्टी आहेत. ती विचारते, आई वृद्धपण सगळ्यांना येईल याची खात्री आहे का ग? वृद्धपणाची वाट पाहायची आणि आता बालपणी काहीच करायचं नाही का ग? आणि तो काळ केव्हा झडप घालेल हे तुला तरी माहिती आहे का ग? आई आई आयुष्य हाती तिळही न आई आयुष्य हाती तिळही न आपुल्या, काळ घेऊन जाई संगे काही येईन म्हणून, भजणे सत्वरी शेषशाई. गेले 40 मिनिट. मुक्ताई धन्य होई ध्रुव शिशु करीती, भक्त प्रल्हाद गाई. बाल्यावस्थेस जाई शरण, गुरुपदी तेही दासी जनाई. कुणी कुणी काय काय केलेलं आहे. बाळध्रुवानी, प्रल्हादानी बालपणीच केली की नाही साधना. अहो मुक्ताई सुद्धा धन्य झाली ती छोटी असतानाच. आणि ध्रुव शिशु, प्रल्हाद सगळे शिवशूच होते. त्यांनी तेव्हा साधना केली. आणि तू मला काय सांगतेस वृद्धपणे सेवा करायची म्हणून? नाही नाही नाही. बर मी जाणार कीर्तनाला. ठीक आहे, कीर्तनाला जा, पण प्रश्न विचारायचे नाही. कीर्तन झाल्या झाल्या घरी परत यायचं. अहो कीर्तन म्हणजे स्वर्गीय आनंद होता. सगळे भक्तिरसात न्हावून निघायचे. आणि असं असताना ती रामदासाची जोशपूर्ण भाषा, श्रवणी पडता फुलतात थोर आशा. रामदासांची बोधपूर्ण भाषा, जोशपूर्ण भाषा, श्रवणी पडता फुलतात थोर आशा. आज वेणा कीर्तनाला आली. कीर्तन ऐकलं आणि इतकी रंगून गेली, तिची देहबुद्धीच विसरली. आणि नमस्कार करून सगळे लोक निघून गेले. पण प्रश्न विचारायचे नाहीत हे वेणा विसरून गेली. आणि प्रश्नच विचारत राहिली. परत घरी आली. पुन्हा गोपतजी पंतांकडे सगळे लोक आधीच जमलेले होते. आजच्या आज मुलीला कीर्तनाला जाण्यास बंदी घाला, नाहीतर आपल्या हाताने विष द्या, नाहीतर आम्ही काही नाही. गोपची पंतांना वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं. मिरेचं आख्यान होतं. आता विष द्या म्हणले म्हणून काही लगेच द्यायचंय का हो? मिरेचं आख्यान होतं. ती रंगून गेली होती. त्याही दिवशी तेच झालं. सगळे लोक निघून गेले. ती प्रश्न विचारतच राहिली. सगळे लोक थरा गोपजी पंतांच्या वाड्यापाशी आलेले, हातात कालकूट विष आणलेले आणि म्हणतात, गोपजी पंत या या या, बघा तुमची वेणा अजून आली आहे का? अजून प्रश्न विचारत बसलेली आहे त्या साधूंच्या बरोबर. ते विष घ्या आणि आले आले तिच्या मुखाला लावा. गोपजी पंतांना प्रश्न पडला. ते तिला समजावून सांगतात. येते ती. अगं समाजात राहायचं तर असं वागून चालणार नाही. समाजासारखंच राहावं लागतं. अहंकारे उठे मत्सरे उठे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. सगळ्यांचा अहंकार आडेत होता.
ही छोटीशी मुलगी काय प्रश्न विचारते, काय तिचं थांबते, त्यांच्या गावाचा हा अभिमानाचा प्रश्न होता. गोपजी पंत वेणीजवळ आले. दुधात विष घातलेलं होतं, विषाचं भांड होतं. तिच्या तोंडाला लावलं हो आपल्या हाताने. बाळा, हे विष घे. आता तुला सांगितलं, प्रश्न विचारू नकोस. तू विष, एक तर विष तरी घे, नाहीतर घरातून बाहेर पडायचं नाही. वीणाने विचार केला, कसंही वागलं तरी समाज मला त्रासच देणार आहे, मला नावच ठेवणार आहे. त्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात तसं, तीर्थासी जो जाई त्यासी म्हणती कावळा. तीर्थासी जो जाई त्यासी म्हणती कावळा. न जावे त्यासी हसताती, न जावे त्यासी हसताती. अहो, जे तीर्थाला जातात ना, तो तीर्थावरचा कावळा आहे म्हणतात. आणि जे जात नाहीत ना, त्यांना म्हणतात हे कसले जात आहेत कुठं, त्यांना कुठं तीर्थ माहिती आहे. लोक दोन्हीकडनंही बोलतात. अहो, कुणी नंदा, कुणी निंदा, कुणी वंदा. आपला आपला स्वधर्माचा धंदा. वेणानं तो एका क्षणात घोट्या विष पिऊन टाकतो. प्राशन करता क्षणीच त्या विषाचा परिणाम वेणावर ताबडतोब झालेला. तिचा देह जमिनीवर पडला, निळी काळी झालेली. गोपजी पंत आणि सगळ्या लोकांना वाटलं आता ही गेलीच, चला पुढच्या तयारीला. सगळे जणांनी काय केलं, तिच्या खोलीला बाहेरून दार कडी घातली. आता ती मेली समजून, आणि सगळे पुढच्या तयारीला सगळं साहित्य आणायला गेले. आता इकडे मनातल्या मनात तिचा धावा चालला होता. धावे सत्वरी गुरुराया, मरते वेणू ही काया. धाव सत्वरी गुरुराया, मरते वेणू ही माया. अल्प ही सेवा नच घडली, नरतनु देहा मम बुडली. न अल्प ही सेवा नच घडली, नरतनु देहा मम बुडली. उठले वादळ निंदेचे, कोणी नवरले मायेचे. तुफान दर्या क्रोधाचा, झाला जननी जनकाचा. तू नावाडी मम साचा, आता पैल पार कैचा. रक्षिली कैसी मीराबाई, रामा मरते वेणाई. रामा मरते वेणाई. नामे विषबाधा जाई, नामे विषबाधा जाई. म्हणून नीलकंठ द्याई, म्हणून नीलकंठ द्याई. भीत मी नाही मरणाला, अंतरले मी चरणाला. तृप्ती न सेवेची झाली, दयाळा वेणू व्यर्थ गेली. दयाळा वेणू व्यर्थ गेली, दयाळा वेणू व्यर्थ गेली. असा देव धावा करत असतानाच वेणूचा देह पडले. ऐशा पटी घेऊन ऐशा परी करो निधावा. सप्रेमे राम तो आठवा, प्राण गोळा झाले ते दवा. अंग टाकी धरणीला. अहो, इकडे देवीच्या मंदिरात काय झालं, समर्थांचं कीर्तन चालू होतं, नित्याप्रमाणे सुरू होतं. आज कीर्तनामध्ये भगवती मातेची मूर्तीच अशी फिकट पडली होती, प्रसन्न दिसत नव्हती. नेहमी येणारे श्रोतेही कीर्तनाला दिसत नव्हते. प्रश्न विचारणारी वेणा दिसत नव्हती. रंगही चढत नव्हता कीर्तनाला. कीर्तन झालं आणि समर्थांनी कीर्तनाच्या गादीवर बसून ध्यान केलं. त्यांना ध्यानामध्ये वेणाला विषप्राशन केल्याचं दिसलं, तिला विष पाजल्याचं समजलं. आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे ध्यानामध्ये. गोपजी पंत देशपांडे ते लगेच तिथून उठले. गोपजी पंतांच्या वाड्यावर आलेले. सगळीकडे शांतता पसरलेली होती. रात्रीतल्या रात्रीत
देहाची विल्हेवाट करण्यासाठी सगळे तयारीला गेलेले होते. पण समर्थांनी आपला उद्धव शिष्य जो मगाशी सांगितला तो आपल्या बरोबर घेतलेला होता. आले, खोलीचं दार बंद. त्यांनी उद्धवाला तिथं उभं केलं दारापाशी आणि म्हणाले, उद्धवा इथे थांब. समर्थांना अणिमा लघिमा या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. टाकळीला जी 12 वर्ष तपश्चर्या केली त्यामुळे त्यांनी आपला सूक्ष्म देह दाराच्या पटीतून आत नेलेला. सूक्ष्म देह करून दाराच्या पटीतून आत गेले. पाहतात तर काय, निळी सावळी झालेली वीणा त्यांना दिसली. आणि मग तिचा देह तो पडलेला पाहिला. कमंडलूतलं तीर्थ तिच्या अंगावर शिंपडलेलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय जय राम. आणि ती चटकन उठून बसली. तिची देहबुद्धी हरवून गेली. आपल्याला विष पाजलं हेही ती विसरून गेली. तिला नवचैतन्य आलं आणि उठली सावध झाली, उठली सावध झाली, देखियली मूर्ती योगी राजाची. हरली विषबाधा तव म्हणती कृपा सत्य रामरायाची. हरली विषबाधा तव म्हणती कृपा सत्य रामरायाची. वेणांनी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्याच क्षणी मस्तक टेकलं. त्याच क्षणी मी आता सांगितलं तसं तिची देहबुद्धी नष्ट झाली. तिचे सगळे प्रपंचातले किंवा त्या सगळ्या समाजाचे जे पाश होते आणि जी दुःख होती आणि जे शाप होते किंवा शंका होत्या, संशय होते, ते सगळे मिटलेले. आणि पारमार्थिक प्रश्न सगळ्यांना ती आता पुन्हा विचारायला लागली. फक्त ती पारमार्थिक झालेली. एवढ्यात गोपाची पंत आणि सगळे लोक आले, सगळं साहित्य घेऊन तिला आता पुढचे विधी करण्यासाठी, वेणूच्या देहावर अग्निसंस्कार करण्यासाठी सगळी तयारी आहे. आता ते काही सांगायला नको. आणि ते पाहतात तर काय, खोली बंद आहे पण आतून आवाज येतोय. सगळ्यांनी दार उघडून पाहिलं. गोपाजी पंत आत आले. वेणा जिवंत झालेली आहे. त्यांच्या लक्षात आलं आणि ते समर्थांच्या चरणावर म्हणजे लोटांगण घातलं आणि स्वामी स्वामी गुरुराया मला क्षमा करा, तुम्ही आमच्या वेणाला जीवदान दिलेलं आहे, मला क्षमा करा. समर्थाची या सेवकावर कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिता लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ म्हणाले, तुमची वेणा कधीच मेली. आता ही जी वेणा आहे ना, तुम्ही जेव्हा विष देण्याचा विचार केलात ना, तेव्हाच तुमची वेणा तुम्हाला मेली. आता ही आमची मानस्कन्या आहे आणि ती रामरायाची सेवा करी, असं म्हणून समर्थ वेणाला घेऊन पुढे निघाले. पुढं चाफळच्या मंदिराची स्थापना झाल्यावर तिथली सगळी व्यवस्था बघण्याचं समर्थांनी तिच्या पुढं कार्य दिलं आणि काळांतरानं वेणाची वेणास्वामी झाली. अहो, एवढंच नव्हे, आपण किती भाग्यवान आहोत की ज्या मठामध्ये आपण बसलेले आहोत त्या वेणास्वामींच्या मठामध्ये या मठाची स्थापना केली आणि पहिली स्त्री महंत, पहिली मठपती म्हणून या वेणास्वामींची समर्थांनी नियुक्ती केलेली आहे. आणि त्या वेणाने पुढे इतकं कार्य केलेलं आहे ते आपण सर्वजण जाणता. सीता स्वयंवरासारखं मुक्त आख्यान रचलेलं आहे. ती सुंदर कवयित्री झालेली आहे. तिने सगळ्या समाजामध्ये जागृती केलेली आहे आणि आता सगळेजण जय जयकार करायला लागले. संत श्री वेणा स्वामी महाराज की जय. आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजा पावत असे, भक्ताची आकाजा पावत असे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पहिल्यांदा सांगितलं तसं पावतसे महा
संकटी निर्वाणी. त्याचा प्रत्यय आपल्याला वीणास्वामींच्या कीर्तन कथेतून आख्यानातूनही सगळ्यांना आलेला आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पातका होय होळी. जेथून कल्याण जेथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबाशी. दिवा लावायचा असतो आरती करायला, तिला लावून द्या ना. अवघे उठा ओवाळा राघोबासी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण, हाती धनुष्य बाण. मारुती पुढे उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या डाळीची, बाई चौऱ्या डाळीची. सिंहासनी आरूढले जानकीपती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणेची, आता मागणेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवमुनिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितोय मस्तकच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जया वाटते रामदृष्टी असावी, जया वाटते पूर्ण शांती मिळावी. जया वाटते निर्गुणी ओळखावी, तेणे वृत्ती हे रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. श्रीराम. धन्यवाद. किती वेळ झाला रे टोटल?